घडामोडी। ठाण्याचा उत्सव म्हणून अल्पावधीतच सन्मानाची जागा घेतलेल्या परिवहन मंत्री नामदार प्रताप सरनाईक यांच्या 11व्या विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवलची काल उत्साहात सुरुवात झाली। कला, संस्कृती, संगीत क्षेत्रात जगभरात ठसा उमटवणाऱ्या एकापेक्षा एक सरस कलावंतांचे पुढे 4 दिवस परफॉर्म होणार असून अनेक करमणुकीचे दालन आणि खाद्य संस्कृतीचा राबता इथे पडणार आहे आणि विद्युत रोषणाई यामुळे उपवन तलावाला एक वेगळीच नजकता प्राप्त झाली असून 4 दिवस ठाणेकरांनी अनोखी मेजवानी घेता येणार आहे। विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवलचे संचालक राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त संदीप माळवी, विहंग सरनाईक, पूर्वेश सरनाईक, परीक्षा सरनाईक, अनिता सरनाईक, कश्मीरा सरनाईक, अरुणकुमार सुवर्णा, सिंगनिया स्कूलच्या प्रिन्सिपल रेवती श्रीनिवासन, शास्त्रीय गायिका पद्मश्री शुभ मुदगल, बासरीवादक विवेक सोनार, आशा डोंगरे, विमल भोये, जयश्री डेव्हिड, संदीप पाटील, MCHIचे अध्यक्ष जितेंद्र मेहता, रौनक ग्रुपचे राजन बांदेलकर, उद्योजक रत्नाकर शेट्टी, राजेंद्र साप्ते आदी मान्यवर उपस्थित होते। दरम्यान उद्घाटन सोहळ्याची ठाण्यातील विविध शाळांतील 15 विद्यार्थ्यांच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची आणि कलाकारांची बिटुटीने झाली। गणपती मंदिराजवळ छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं। जवळच उभारण्यात आलेल्या MP थिएटरमध्ये क्लासिकल नृत्य आविष्कार तरंग रंगमंचावर शास्त्रीय गायिका शुभ मुदगल यांच्या गायनाला सुरुवात झाली। शेजारी मुद्रा मंचावर आसामी नृत्याने सुरुवात झाली। केरळी कलाकारांचं पारंपरिक नृत्य आविष्कारांनी सर्वांची मनं जिंकली। जवळच विरासत स्टेज उभारण्यात आला असून तेथे ठाण्यातील विविध कला संस्कृतीचा आविष्कार सादर होत आहे। तर बॉलिवूड स्टेजवर अभिजित भट्टाचार्य यांच्या मधुर गायनाने संस्कृती आर्ट फेस्टिवल रंगत येणार आहे। ठाणे ते बदलापूर पर्यंतच्या शहरात गेल्या वर्षभरामध्ये दाखल झालेल्या 11,967 गुन्ह्यांपैकी 8,930 गुन्हे ठाणे पोलिसांनी उघडकीस आणले असून त्याचे प्रमाण 75% इतके आहे। खुनाचा प्रयत्न, दरोड्याची तयारी असे गंभीर गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण 100% आहे। तर दरोडा, विश्वासघात, खंडणी, ठगबाजी, अपघात, जबरी चोरी, सोनसाखळी चोरी असे गुन्हे उघडकीसचे प्रमाण 60 ते 90% इतके आहे। घरफोडी, चोरी, वाहन चोरीच्या गुन्ह्यांच्या उघडकीचे प्रमाण कमी असून हे प्रमाण 37 ते 41% इतके आहे। तसेच गेल्या वर्षभरात पोलिसांनी परकीय नागरिक कायद्याअंतर्गत 28 गुन्हे दाखल केले असून यामध्ये 59 बांगलादेशी नागरिकांना अटक केले। ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर ही शहरे येतात। या शहरांमध्ये ठाणे पोलिसांची 5 परिमंडळे, गुन्हे अन्वेषण शाखा, सायबर गुन्हे अन्वेषण शाखा कार्यरत आहेत। ठाणे पोलीस आयुक्त आशिष डुंबरे यांनी शहरातील गुन्हेगारीला पायबंद घालण्याबरोबरच गुन्हे उघडकीस आणण्यावर गेल्या वर्षभरात भर दिला। तसेच शाळेतील मुलामुलींच्या सुरक्षेसाठी महिला पथदर्शी पथक उपक्रम राबविला। या सर्वांचे सकारात्मक परिणाम आता वार्षिक आढाव्यादरम्यान दिसून आले आहेत। ठाणे पोलीस आयुक्त आशिष डुंबरे आणि सहपोलीस आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण यांनी काल पत्रकार परिषद घेऊन ठाणे पोलिसांच्या वार्षिक कामगिरीचा लेखाजोखा मांडला। संपूर्ण आयुक्तालय क्षेत्रात गेल्या वर्षभरामध्ये 11,967 इतके गुन्हे दाखल झाले। त्यापैकी 8,930 गुन्हे ठाणे पोलिसांनी उघडकीस आणले असून त्याचे प्रमाण 75% इतके आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त आशिष डुंबरे यांनी दिले। स्वामी विवेकानंदांचे विचार समाजात पोहोचावेत यासाठी स्वामी विवेकानंदांचे छायाचित्र आणि त्यांचे विचार असलेले टी-शर्ट घालून 1,500हून युवक युवा दौडमध्ये धावले। ही युवा दौड असली तरी लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व ठाणेकर सहभागी झाले होते। श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित नववर्ष स्वागत यात्रेच्या पार्श्वभूमीवर आज युवा दौडचे आयोजन करण्यात आले होते। या यात्रेत तरुणांचा सहभाग वाढावा या दृष्टिकोनातून न्यास आणि अभाव विद्यार्थी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून एक धाव देशासाठी या उपक्रमाअंतर्गत ही युवा दौड संपन्न झाली। प्रत्येकाने आपली ही दौड मोबाईलच्या कॅमेऱ्यात बंदिस्त केली। या युवा दौडमध्ये शहरातील विविध शाळा, महाविद्यालयातील जवळपास 1,500हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते। या दौडची सुरुवात आज सकाळी 6:30 वाजता उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दौड ज्योत प्रज्वलित करून तसेच प्रतिज्ञा घेऊन रंगो बापूजी गुप्ते चौक येथून झाली।
मासुंदा तलावाजवळील रंगो बापूजी गुप्ते चौक येथून युवा दौडला सुरुवात झाली. टेंबे नाका, सिव्हिल रुग्णालय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड, कोपट सिग्नल, डावीकडे SMC, वंदना टॉकी, 3 पेट्रोल पंप, हरिनिवास सर्कल, जय भगवान सभागृह, विष्णुनगर, रामवर्थ रोड येथून तलावपळी मार्गे गडकरी रंगायतून पुन्हा बापूजी गुप्ते चौक येथे युवा दौडचा समारोप झाला. युवकांच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून युवा दौडच्या मार्गावरील चौकात स्वयंसेवक उभे करण्यात आले होते. तसेच पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती. तसेच पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे महापालिकेचा 10 लाखाहून अधिक मालमत्ता कर थकविणाऱ्या आस्थापनांच्या दरवाजाबरोबरच ठाणे शहरातील अनधिकृत बांधकामांच्या ठिकाणी ढोल ताशे व बँड वाजवावेत अशी मागणी भाजपाचे ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघोले यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केले. या निर्णयामुळे सामान्य नागरिकांना अनधिकृत बांधकामांची माहिती होण्याबरोबर माफियांनाही काहीसा आळा बसू शकेल असेही वाघोले यांनी पत्रात म्हटले. मालमत्ता थकबाकीदार बिगर निवासी आस्थापनांच्या मालमत्तांच्या दरवाजात ढोल ताशांचं बँड वाजवण्याचा स्तुत्य निर्णय महापालिकेने घेतला आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांनी नौपाडा कोपरी प्रभाग समितीत निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली. एकीकडे मालमत्ता कराच्या थकबाकीमुळे महापालिकेचे उत्पन्न घटले असताना ठाणे शहरात सुरू असलेल्या शेकडो अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे. एक 7 मजली अधिकृत इमारत बांधल्यानंतर महापालिकेच्या तिजोरीत सुमारे 1 कोटी रुपयांचा महसूल जमा होतो. मात्र सध्या स्थितीत दुर्दैवाने शेकडो अनधिकृत बांधकामांना अभय दिले जात असल्याकडे श्री वाघोले यांनी लक्ष वेधले. अनधिकृत बांधकामांना बेकायदा नळ जोडणी दिली जात असून महापालिकेच्या अधिकृत वाहिन्यांना सांडपाणी व मलवाहिन्या जोडल्या जात आहेत. या इमारतीमध्ये पार्किंगची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे 4 चाकी वाहने रस्त्यालगत उभी करून वाहतूक कोंडीत भर पडते. ठाणे शहराच्या बकालपणात वाढ होत आहे. अशा भीषण परिस्थितीत अनधिकृत बांधकामे करणाऱ्या माफियांना जरब बसवण्याची आवश्यकता आहे असे श्री वाघोले यांनी पत्रात म्हटले. महापालिकेच्या 12 प्रभाग समितीतील अतिक्रमण व निष्कासन उपायुक्तांपदाबरोबरच परिमंडल 2चा कार्यभार श्री शंकर पाटोळे यांच्याकडे आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अनधिकृत बांधकामे सुरू असलेल्या ठिकाणी ढोल ताशासह बँड वाजवण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी वाघोले यांनी केली. आताच्या पिढीने इतका ताण वाढून घेतला आहे की हा ताण कसा कमी करायचा त्या संभ्रमाचाही वेगळा ताण त्यांना उद्भवत आहे. तेव्हा तणावमुक्त होण्यासाठी श्रीमंत दासबोधातील सलोखता, समीपता, स्वरूपता व संयोजकता या 4 मुक्तीचा अवलंब दैनंदिन जीवनात करा असे उद्बोधक प्रवचन सद्गुरू श्री वीणा भारती महाराज यांनी दिलेत. ठाण्याच्या सरस्वती क्रीडा संकुलाच्या प्रांगणात सुरू असलेल्या 39व्या कैलासवासी रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेत तणावमुक्त जीवनाची गुरुकिल्ली हे 3रे पुष्प काल सद्गुरू श्री वीणा भारती महाराज यांनी गुंफले. यावेळी व्यासपीठावर व्याख्यानमालेच्या सत्राचे अध्यक्ष CA संजीव ब्रह्मे, सुहास जावडेकर तर श्रोत्यांमध्ये व्याख्यानमालेचे अध्यक्ष आमदार संजय केळकर, सचिव शरद पुरोहित, विद्याधर वैशेपायन तसेच सौ कमल संजय केळकर आदीसह अनेक मान्यवर उपस्थित होते. तणावमुक्त जीवनाचे सार उलगडताना सद्गुरू श्री वीणा भारती महाराज यांनी ताणतणाव अनेक प्रकारचे आहेत. हे ताण कमी करण्यासाठी सिंहावलोकन करा. वृद्ध मंडळींकडून जाणून घ्या. आपल्या परंपरा सोडू नका. त्या आपल्या आरोग्याशीच नव्हे तर भाग्याशी निगडीत आहेत. एखाद्याचा आदर्श घ्या आणि विनाकारण स्पर्धा करू नका. शेजाऱ्यांकडे अमुक आहे, तमुक आहे म्हणून आपल्याकडे हवे ही असूया नसावी. पाळण्यात होतो तेव्हा कुठे आजार होते. शरीर आजारी होत नाही तर मानसिक अस्वस्थता, ताणतणाव आहेत म्हणून आजार आहेत. शेवटी अग्नी जर शरीर स्वीकारत असेल तर त्या शरीरात आजार नाही असे स्पष्ट करून आज जगण्यातील आत्मा हरवला आहे. जे आपल्या वेदामध्ये
उपनिषदांमध्ये सनातन ग्रंथांमध्ये लिहिले आहे ते सर्वोत्कृष्ट आहे. ग्रंथ हेच गुरु आहेत, हीच खरी संपत्ती आहे. हे सत्य आपल्याला जाणता आले पाहिजे. आपण कितीही शिकलो तरी वेदापेक्षा उपनिषदापेक्षा लहान आहोत. वेद हेच आपले गुरु आहेत. त्यामुळे भारत हा सगळ्यांचा आध्यात्मिक गुरु असून भगवद्गीता हाच आद्यग्रंथ असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू